लालबागचा राजा ही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लोकप्रिय गणेश मूर्ती आहे. पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग या नावाने ओळखले जाणारे मंडळ लालबाग मार्केटमध्ये कोळी समाजाच्या मच्छीमारांनी 1934 मध्ये स्थापन केले होते. सध्याच्या जागेवर लालबाग मार्केट बांधण्यासाठी नवस केल्यामुळे मंडळाची स्थापना झाली. पेरूजाळ येथील बाजारपेठ 1932 मध्ये बंद करण्यात आली. त्यामुळे जे मच्छीमार आणि विक्रेते मोकळ्या जागेवर बसायचे त्यांनी त्यांच्या बाजारपेठेसाठी कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यासाठी गणेशाला नवस केला. कुंवरजी जेठाबाई शहा, शामराव विष्णू बोडखे, व्ही पी कोपरगावकर, रामचंद्र तवटे, नाखवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, यू राव आणि स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने जमीनदार राजाबाई तय्यब अली यांनी बाजारासाठी एक भूखंड समर्पित करण्यासाठी सहमती दर्शवली. मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी कृतज्ञता म्हणून 12 सप्टेंबर 1934 रोजी गणेश मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीला मच्छीमारांच्या प्रथेप्रमाणे कपडे घातले होते. ही मूर्ती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. या काळात स्वातंत्र्यलढा शिगेला पोहोचला होता. त्या काळात मंडळाची स्थापना झाली. लालबागचा राजा गणपतीची मूर्ती 8 दशकाहून अधिक काळापासून कांबळे या कुटुंबाने संरक्षित केलेली आहे. सध्या रत्नाकर आणि त्यांची मुले कांबळी आर्ट्समध्ये मूर्ती बनवतात आणि त्यांचे संरक्षण करतात. हे कुटुंब लालबागच्या राजाच्या छोट्या आवृत्त्या देखील बनवतात, ज्या उत्सवासाठी खाजगीरित्या वापरल्या जातात. कांबळी आर्ट्स आपल्या कार्यशाळेत लालबागच्या राजाच्या मूर्तीचे भाग बनवते. हे डिस्प्ले एरियामध्ये नेले जातात, जेथे ते एकत्र केले जातात आणि पेंट केले जातात. शेवटी रत्नाकर, जे जवळपास 80 वर्षांचे आहेत, पंडाळमध्ये जातात आणि डोळे काढतात. उंची सुमारे 5 ते 6 मीटर म्हणजेच 18 ते 20 फूट आहे.